गाईस हे आमचं कवठे महांकाळ बघा. कवठे महांकाळबद्दल सांगायचं म्हणजे काय नाद करायचं नाही बघा. एवढं भारी सांगाल तेवढं कमी आहे बघा. इथली माणसं तरी एवढी भारी आहेत ना, तुम्ही कोणत्याही गोष्टीला कसल्याही गोष्टीला मदत मागा, तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. जरी स्वतः येऊ शकेल नाहीत का नाही, दुसऱ्या कोणाला तर सांगणार, पण तुमची मदत 100% करणार. असं कवठे महांकाळ आहे बघा आमचं. तर मित्रांनो खेळले आता. क्रिकेट खेळून आज दिवस जरा ब्लॉग बनवला नाही आणि मित्र पण आहे आपल्या संग. त्या संग चाललो आहे कॉफी प्यायचा आहे पिनूच्यामध्ये. तेवढी कॉफी पितो मस्तमध्ये. आणि यो माईक घेतल्यापासून जरा फायदा चांगला व्हायला आहे. म्हणजे आता गाडीवरून चाललो आहे, आवाज पण एकदम प्रॉपर येतो. जरा नॉईज येतो पण तेवढं चालायचं, एकदम क्लिअर साऊंड येतो बघा. आणि ए जे पण आहे आमच्या संग. नुसतं फोनवर, नुसतं 24 तास फोनवर असते बघा. हां गाडी धडकल मागणी येऊन. तर मित्रांनो आम्ही चहा प्यायला आलतो इथं. चहा बघा. आणि जे MPSC करतात का नाही, प्रत्येकाला ही शब्द म्हणजे हे सांगतो, MPSC कट्टा हे ऐकलंच असणार आहे. ज्याने MPSC केलं नाही 100% ऐकले त्याने. आणि त्यांचे जे मेन सर आहेत ज्यांनी सुरू केले ते येत आहेत बघा. सर तुमचं एकदा नाव सांगा आमच्या ऑडियन्सला. मी हनुमंत कनप. ओके. हनुमंत कनप त्यांचं नाव आहे सर. आणि तिने एवढं भारी काम केले ना, म्हणजे मला वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येक MPSC करणाऱ्या मुलाला माहिती आहे कनप सराचा चांगला स्वभाव चांगला आहे. मला पण भेटून भारी वाटलं. चहा पण आहे बघा इथं. चहा पितो आता दोघंजण मस्तमध्ये चर्चा पण करतो काय काय होणार आहे पुढं. आपण काय घ्यायचं आहे, चहा पाणी काय पाजताय ना आम्हाला. कॅमेरा चालू गेला का नाही, माणसांना बोलायला देत नाही. आणि कोणाला अचानक स्टॉप होऊन बोलायला ते हात करला. तर काय दत्त मंदिरात आलो. इथं आरती चालू आहे. उशीर झाला याला पण ठीक आहे, मस्त आरती करतो.